सर थँक्यू. ही दशकपूर्ती स्ट्रगलर सालाची हा प्रवास फक्त इथवर नाहीये, हे कुठेतरी मैत्रीतून सुरू झालेलं नातं आणि हे सगळे मैत्री जपणारी मंडळी आज सगळी इथे आहेत. काय सांगाल ह्या दशकपूर्तीबद्दल? पण मगाशी मी ते वाक्य तुटक तुटक म्हटलं, तुमच्याकडनं परत ऐकायची इच्छा आहे. मग मात्र आपण ह्या स्ट्रगलर सालाच्या प्रवासाकडे वळू. नाही, वाक्य ऐकूच, पण सगळ्यात आधी माझ्या ईश्वरतुल्य गुरुजींच्या कृपेमुळे हा स्टेज आत्ता इथे उभा आहे मी, आणि 10 वर्ष पूर्ण केली. आधी होतो 0, त्यापुढे 1 लागलं. ते तुम्हा सगळ्या रसिकांच्या प्रेमामुळे आणि दशकापर्यंत आम्ही आलो. माझे इथे जेवढी म्हणून माणसं आहेत उपस्थित, जे उभे राहून बघतायत, जे कॅमेराच्या लेन्स थ्रू बघतायत, त्या सगळ्यांनी केलेल्या प्रेमाचा मला अजिबात उतराई होण्याची इच्छा नाही. मला तुमच्या ऋणात राहायचं आहे. तुम्ही खूप प्रेम केलं, तुम्ही इतकं प्रेम केलं की प्रत्येक पायरी जी आहे ती आम्ही चढत होतो, मी, संतोष, बाबा, कुशल, पण त्या पायरीवर आमच्या पाठीवर हात देऊन तुम्ही आम्हाला वर ढकलत होता. त्यामुळे मी सुरुवातीला इथे उभा आहे ते तुमच्या सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि तुमच्याबद्दलचे ऋण व्यक्त करण्यासाठी. धन्यवाद. आपण म्हणजे खरं तर उशिरा किंवा शेवटी देण्याची पद्धत आहे, पण मला मनापासून असं वाटतं की ह्या स्टेजचा हे जे रंगलेलं चित्र आहे हे तुम्हा सगळ्यांमुळे, जे माझे मित्र आहेत, जे मला ओळखतात म्हणूनही माझे मित्र आहेत आणि जे माझे मित्र आहेत त्यांच्यामुळे सुद्धा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस हा खास साजरा करायला, आजच्या दिवशी आमच्या बरोबर वाढदिवसाचा केक साजरा करायला तुम्ही आलात, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून, खरंच मनापासून खूप स्वागत करतो. तर आपण तुमचं ते वाक्य झालं पाहिजे जे आता सगळीकडे व्हायरल आहे. मी प्रयत्न केला पण जमलं नाही, ते तुम्हाला जमू शकतं. नाही, ते मी नंतर करणार, ते स्पेशल आहे. आपण येस, आपण केक कटिंगकडे वळूया का? येस, केक पण एकटेच करणार केक कटिंग की कसं काय? म्हणजे आता हे स्ट्रगलर सालाचा विषय सुरू आहे, एकट्या व्यक्तीने कसं काय होणार? नाही, असतील नाही इथे. कुठे? हॅलो, ए स्ट्रगलर्स, ओय स्ट्रगलर्स, अरे या, केक कापायचा आहे. ये हुई ना बात. अरे ए बंद पडली. अरे काय झालं? काय सुरुवातीला गाडी बंद पडली. अरे ए, अजून एखादा स्ट्रगलर आहे का बघा गाडी चालवायला. आलं अजून नवीन स्ट्रगलर आलाय. क्या बात आहे. आता गाडी जोरदार धावणारी दिसते आम्हाला. हा, चला बाजू व्हा, गाडी येऊ द्या. तर या स्ट्रगलर सालाच्या प्रवासात अजून एक स्ट्रगलर जोडला गेलाय. तो आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचं नाव नक्कीच आहे. जरा आवाज होऊ द्या, कल्ला होऊ द्या त्यांच्यासाठी. क्या बात है.
कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यावरती जायचं आहे आणि त्यासाठी मात्र आता मी विजू सरांना विनंती करतोय की आपण आज आपले खास स्नेही मित्र सुद्धा जोडले गेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री जरी असले तरी मैत्रीचं नातं त्यांच्याशी एक घट्ट ऋणानुबंध आहे. मला विनंती करावीशी वाटते सर आपल्याला की आपण आशिष शेलार सरांना मंचावरती घेऊन यावं. आपल्या लाडक्या मित्रांचं सुद्धा स्वागत या मंचावरती झालं पाहिजे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सन्माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार साहेबांसाठी जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. वा, या दशकपूर्ती सोहळ्याची एक दमदार सुरुवात इथे नक्कीच झालेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे विजू सर आतापर्यंत आपण ह्या 4 मित्रांची गोष्ट ऐकत होतो. त्यात 5वेची भर पडते. म्हणजे ते एक वेगळंच एक रूप आपल्याला बघायला नक्कीच मिळणार आहे. ऑफकोर्स. पण आपण केक कटिंग म्हणत होतात, बर्थडे सेलिब्रेशन म्हणताय, पण बर्थडे सेलिब्रेशन म्हटलं ना की एक रिटर्न गिफ्ट असतं. नाही, आधी यांनी गिफ्ट द्यावा मला, मग मी रिटर्न गिफ्ट दे. अच्छा, असं आहे का? पाहुण्यांनी गिफ्ट द्यायला पाहिजे ना, म्हणजे आमचं सेलिब्रेशन आहे, यांनी काहीतरी गिफ्ट ते द्यायला. आलेच आहेत, तेच मोठे गिफ्ट आहे सर. ते तर आहेच, त्यांचं प्रेम आहेच, अगदी. पण त्यांच्याकडून गिफ्ट मला अपेक्षित आहे. क्या बात आहे. तर चला आपण आशिष शेलार साहेबांकडनं एक गिफ्टची अपेक्षा जशी आपले सगळे स्ट्रगलर्स आला करतायत, तर प्लीज आपण ते गिफ्टचं एक नोटिफिकेशन घेऊन येऊया. सध्या नोटिफिकेशनचा जमाना आहे सर, त्यामुळे नोटिफिकेशन आलं की लगेच आपल्याला कळेल की ते रिटर्न गिफ्ट काय आहे. सर तुमच्या हाती एक क्लिकर आलेलं आहे. रिटर्न गिफ्ट काय असणार आहे किंवा ते गिफ्ट स्ट्रगलर्स आल्यासाठी काय आहे. चला तर एक काउंटडाऊन देऊया आणि मग पाहूया की हे गिफ्ट काय आहे. सगळ्यांचा आवाज एकत्र यायला हरकत नाही. 5, 4, 3, 2, 1. ये बात, मामाच्या गोव्याला जाऊया. तर कधी 31 तारखेला काय गिफ्ट आहे सर. मी पुन्हा एकदा आपल्याला सेंटर स्टेज येण्याची विनंती करतोय. हे गिफ्ट आवडलं असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. सर बिजू सर, एक वाक्य नेहमी आम्ही ऐकत आलोय, व्हॉट एव्हर हॅपन्स इन गोवा स्टेज इन गोवा. तर आता या मामाच्या गोव्याला जाऊया म्हणत एक वेगळी सहल आपल्याला घडणार आहे 31 तारखेला. पण मला असं वाटतं की इथे आशिष शेलार सर आपल्यासोबत उपस्थित आहेतच आणि त्यात हे गिफ्ट त्यांच्याकडनं मिळालंय. तर तुम्हाला कसं वाटतंय हे गिफ्ट? खरं तर हे गिफ्ट जसं तू म्हणालास, व्हॉट एव्हर हॅपन्स इन गोवा, व्हॉट एव्हर हॅज हॅपन्ड इन गोवा विल स्टे ऑन युअर माइंड फॉर एव्हर. असं मला वाटतं की हे खूप लोक अपेक्षा करत होते. पुढे काय, पुढे कधी, पुढचं काय, पुढचं कधी. आणि या सगळ्या अपेक्षांसाठीचं हे उत्तर आहे. आणि विशेष म्हणजे आम्हाला सगळ्यांनी मिळून केलं. मी तो माणूस आहे की जो टीम वर्कमध्ये बिलीव्ह करतो. म्हणजे गुरूंची कृपा आहेच, पण तरी माझा मित्र लाईट अँड शेड हे लोगो आहे इथे, संदीप वेंगुर्लेकर, माझी सगळी टीम. मी विनंती करतो की सगळ्यांनी प्लीज स्टेजवर या. अगदीच 31 जुलैला संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण, कुशल बद्रिके आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार अंकुश चौधरी. जरा टाळ्या दमदार झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. आणि या सिनेमाचं गीत, संगीत आणि संगीत निर्मिती ही सगळी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. अवधूत गुप्ते, प्लीज स्टेजवर या. आमचे लेखक राहुल आवटे, आमचे DOP शब्बीर नाईक. प्लीज ज्या टीममेटची नाव इथे घेतली जातात ती सगळ्यांनी विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं. वेंगुर्लेकर, संदीप सर प्लीज आपल्यालाही विनंती, आपण मंचावरती यायचंय. संदीप वेंगुर्लेकर सर प्लीज आपल्याला विनंती, आपण मंचावर यायचंय. आदेश साळेकर, तेजस नारकर. संदीप प्लीज स्टेजवर या. संदीप सर प्लीज आपण यायचं स्टेजवर. तेजस प्लीज स्टेजवर यायचंय. ज्यांना असं वाटतं
की या सिनेमामध्ये फक्त पुरुष पात्र आहेत, हा स्त्री पात्र विरहित आहे का, तर तसं काही नाही आहे. आमच्या सिनेमातल्या 2 स्त्री पात्र इथे आहेत. मी विनंती करतो, नेहा आणि रुचिरा, तुम्ही पण स्टेजवर या प्लीज. आणि या सिनेमातलं एक मोठा सरप्राईज पॅकेज, आणि ज्याला छोटा पॅकेट बडा धमाका म्हणतो आपण, तो आमच्या सिनेमाचा बंटी अबीर धावत ये. हा छोटा पॅकेट बडा धमाका आहे सर. येस, अजून तर आता आपल्याला हे तर लक्षात आलंय की दमदार स्क्रिप्ट लिहिली गेली आहे, त्याहून दमदार सगळे कलाकार इथे स्टेजवरती दिसत आहेत. 31 जुलैला दंगा होणार आहे सुरू ते थिएटर्स मध्ये. हे सगळं करत असताना आज आपल्या समवेत आशिष शेलार सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आपण संपूर्ण टीमने एकत्रितरित्या करावं, ही मात्र मी सगळ्यात आधी विनंती करतोय. त्यामुळे प्लीज आपण पुष्पगुच्छ घेऊन यायचं आहे. मी संपूर्ण टीमला विनंती करेन, आपण एकत्र स्वरूपात आपण साहेबांचं इथे स्वागत करूया. येस प्लीज. संदीप सर, आपण हे प्लीज जॉईन करायचं आहे. प्लीज प्लीज या. मी सगळ्यांना मिळून आपली विनंती करेन की आपण एकत्रित आपण आशिष शेलार सरांचं इथे स्वागत करूया. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे सरांसाठी, आणि एक छान अशी भेट सर आपल्यासाठी. श्री गणरायाच्या आशीर्वादाने सुरुवात झालेली आहे, आणि छत्रपती शिवरायांचं हे स्वरूप सन्माननीय आशिष शेलार साहेबांना आपण इथे देत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. गणपती बाप्पा. आज या प्रवासाला, जिथे स्ट्रगलर सालाचं आपण म्हणतोय 10 वर्ष पूर्ण झाले, दशक पूर्ती होते आहे, आणि ह्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये एक छान ही भेट आपल्याला, ही पिकनिक आपल्याला अनुभवायला मिळणार आहे 31 जुलैपासून. पण नक्कीच मी विनंती करतो आशिष शेलार सरांना की आपण आज या समस्त टीमला आपल्याकडून शुभेच्छा द्याव्यात सर. काय बोलावं मला कळत नाही, कारण हा सिनेमा कधी येतोय याची एक्साइटमेंट जेवढी तुम्हाला आहे तेवढी मला पण आहे. कारण ही सगळी जी काही मंडळी आहेत ना मंचावरची, लेखक असो, संगीत असो, दिग्दर्शक असो, अभिनय करणारी सगळी मंडळी, मी एवढंच सांगेन, तुम्ही आम्हाला जे दिलंय ना सामान्य नागरिकांना, ती सगळ्यात अमूल्य गोष्ट तुम्ही दिलेली आहे. आणि ती अमूल्य गोष्ट ही आहे की तुम्हाला मोल देऊन बऱ्याच गोष्टी मिळू शकतात. तुमच्या खिशात पैसे असतील, 4 चांगल्या गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकाल, पण तुमच्याकडे काही नसताना सुद्धा तुम्हाला जी दिली जाते ती अमूल्य गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे आम्हाला अतिशय निखळ हसवता, आणि ती ताकद तुमच्यामध्ये आहे. मी मुद्दामून हे स्पष्टच करतो, कारण स्ट्रगलर सालाच्या सगळ्या एपिसोड्स आणि त्या भाषेबद्दल मी काही सहमत असेल नसे नाही, की मौना नाहीच असं म्हणतो. कारण सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी काय प्रमोट केलं असं परत नवीन विषय नको, पण मैत्रीला जगणारा माणूस आहे, आणि मैत्रीची भाषा ही मैत्रीच असते. मित्रांची भाषा मैत्रीच असते. त्या भाषेला दुसरा कुठलाही रंग लागू शकत नाही, त्याला बांधता येऊ शकत नाही, त्याच्यावर आक्षेप असू शकत नाही. तर ते आक्षेप खरेही असू शकतील, पण धागा असतो तो मैत्रीचा असतो, आणि तो तुम्ही सगळ्यांनी उभा केला. 10 वर्ष उभा केला. आणि आता मामाच्या गोवाला जाऊया, आता याची एक्साइटमेंट आहे आम्हाला. तो 31 जुलैपर्यंत का थांबवतोय विषय तुम्ही? सर जस्ट शूट झालंय, कारण मेचा महिना आहे सुट्टीचा. सगळी मुलं, सगळी लोक वाट पाहत असतील. जून मध्ये पाऊस येईल, चांगलं वातावरण, थंड होईल, त्याही वेळेला लोकांना एक्साइटमेंट होईल. जुलैपर्यंत नका थांबू, या लवकर. सर मैत्रीचा सिनेमा आहे, आणि 31 जुलै नंतर सुरू होणारा जो पहिला आठवडा आहे तो फ्रेंडशिप वीक असतो. त्यामुळे मित्रांकडून मैत्रीपूर्ण गिफ्ट द्यायचं होतं, त्यासाठी तो आठवडा निवडला. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मी अजून गाणी ऐकली नाही, पण आत्ताची काय ऐकलं, सुपर. आणि हे सगळे अभिनयात तर काय, मी तुम्हाला काय सांगतो बघितलं,
फक्त वाट पाहतं. शुभेच्छा सगळ्यांना, मनापासून शुभेच्छा. खरं तर समयोचित नाही आहे साहेबांनी बोलल्यानंतर कार्यक्रमात मी बोलणं, पण पत्रकार मित्रांना सांगतो की खूप भीती मनात दाटून पहिला एपिसोड केला होता की आम्ही मित्र, आम्ही ना 10x10च्या चाळीत वाढलेलो आहोत सगळेच. मी काय, संतोष काय, बाबा तर लालबागचा आहे, अस्सल, कुशल काय. तर आमच्या आजूबाजूला जी भाषा होती ना त्याच भाषेचे संस्कार आमच्यावर झाले. आम्ही जाणून बुजून हे करत नाही आहोत आणि आम्ही मित्र जेव्हा बोलतो तेव्हा याच भाषेत बोलतो. त्याला काय करणार, कारण ते आमच्या रक्तात आहे, ते आमच्या आत आहे आणि आमच्याकडे नाही होऊ शकत ए बाबा लबाड असं नाही म्हणू शकत है ना, म्हणजे बन असेल ते. पण होईल कसं की त्या भाषेवरून आम्हाला असांस्कृतिक ठरवण्याचा काही भाग नाही आहे. कारण आम्ही भाऊपात्नींच्या कादंबऱ्या वाचून मोठे झालो, आम्ही नामदेव ढसाळ्यांच्या कविता वाचल्या. आमची एक्सप्रेस होण्याची ती शैली आहे, आमची व्यक्त होण्याची शैली आहे. त्यामुळे मला फक्त मनापासून क्षमा मागायची त्यांची जर या शैलीमुळे कोणाची मनं दुखावली गेली असतील तर याचा संपूर्ण जबाबदार हे कोणी नाही, एक लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून मी आहे. त्यामुळे मी तुमची या शैलीसाठी मनापासून क्षमा मागतो जर तुम्ही दुखावला असाल तर. आणि जर कोणाला काही व्यक्त व्हायचं असेल, अंकुश मी माझ्याकडून व्यक्त झालो, इफ यू फील लाईक काही व्यक्त व्हायचं असेल. काही नाही, पहिल्या एपिसोडपासून मी यांना बघतोय आणि माझी खूप इच्छा होती त्यावेळेला. आज मी पहिल्यांदा सगळ्यांसमोर बोलून दाखवतो की मला देखील काम करायचं होतं. प्रत्येक एपिसोडला एक सेलिब्रिटी येत होता आणि असं मला वाटत होते अरे मला का बोलवत नाही, म्हणजे का बोलवत नाही हे मला माहिती होतं का बोलवत नाही ते. पण एवढे एपिसोड्स होत होते आणि सगळे म्हणजे संजय जाधव सर असतील, महेश मांजरेकर सर असतील, रवी जाधव सर असतील, प्रत्येक जण येत होतं. मला नव्हता चान्स मिळाला, कधी नव्हे तो चान्स मिळाला, तो 10 वर्षांनी मिळाला आणि तो देखील सिनेमात मिळाला. त्याबद्दल मी विजू सर थँक्यू, एवढंच मी म्हणेन आजच्या दिवशी. म्हणजे अंकुश सर कसं आहे माहितीये का, तिथे ना जेव्हा स्ट्रगलर सालाचा बोर्ड होता मागे, पोस्टर होतं, खाली एक लाईन होती 7 इंच to 70 mm. ते काही गोष्टी ना 7 इंचमध्ये मावत नाही, 70 mm वर छान वाटतात. तसं काहीचं स्वरूप आपलंही आहे, त्यामुळे ते तसंही दिसावं, त्यामुळे ती वाट पाहत होतो आम्ही. कुणाला संतोष काय बोलायचं? एक तर आधी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद सर. तुम्हाला खरं तर आपल्या माणसाला धन्यवाद म्हणून आहे सर, खरंच मनापासून खूप खूप प्रेम. तुम्ही आलात आणि आम्हाला इतकं प्रोत्साहन दिलं आणि खूप आनंदाचा दिवस आहे. आत्ताच जस्ट बोलणं झालं की 7 इंचा ते 70 mm. मला वाटतं इथे उभं असलेलं प्रत्येक कलाकार हे स्वप्न घेऊन, उराशी बाळगून या क्षेत्रात आलेलं आहे. आणि विजू पुन्हा एकदा आपल्या माणसाला थँक्यू म्हणू नये, पण खरंच प्रेक्षकांतर्फे तुला थँक्यू की उत्तम अशी काहीतरी छान कलाकृती आमच्याकडून करून घेतलीस आणि आता ती 70 mm मध्ये बघायला मिळणार आहे. सो आम्ही तर एक्सायटेड आहोतच आणि तुम्ही असालच, खात्री आहे. नक्की भेटूया 31 जुलैला. बाबा थँक्यू. इथे उपस्थित आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, आपला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात. सर तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. सगळ्यांचेच खूप खूप आभार. मला एवढंच बोलायचं आहे की आमच्या आयुष्यात ना 3 F महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला F आहे फ्रेंडशिप, फन आणि फिल्म. आणि मैत्री तर आमची जुनीच आहे, एका वटलेल्या वटवृक्षासारखी आमची मैत्री आहे. इतक्या वर्षाची जुनाट मैत्री, कधी न तुटणारी अशी अतूट आहे. आणि त्या मैत्रीत फन सुद्धा आहे आणि आमचं स्वप्न आहे फिल्मचं, जे आम्ही चौघांनी मिळून पाहिलं, जे आता पूर्ण होत आहे. आणि त्यामध्ये आमच्याबरोबर मराठीतलं सुपरस्टार अँकी बॉय, माझा लाडका अंकुश चौधरी आमच्याबरोबर या प्रवासात सामील आहे. खूप आनंद होतो आणि खूप उत्साह आहे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे, याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. कुशल दादा, मी जरा 2 मिनिटं घेतो सर. आम्ही ना अशा एका क्षेत्रामध्ये काम करतो ना जिथे आम्ही प्रत्येक प्रोजेक्ट नंतर साधारणपणे अनएम्प्लॉईड होतो. सर तुम्ही आहात म्हणून धाडस करतो हे सगळं बोलण्याचं. दर 3-4 महिन्यानंतर आम्ही बेकार लोक असतो सर, आमच्याकडे काम नसतं. तर आमच्याकडे घरी ज्या पद्धतीने बघितलं जातं ना सर, आम्हाला फार लाज वाटते स्वतःची. काम का ना काज का, ते काय म्हणतात ना अनाज का दुश्मन अनाज का वगैरे, अशा पद्धतीने बघितलं जातं. पण ह्या सगळ्यामध्ये जर सुखाची गोष्ट काय असेल ना तर आमचे मित्र. म्हणजे सर आमच्याकडे काम नसेल ना तर ह्यांना काहीच वाटत नाही सर.
कारण त्यावेळेला ह्यांच्याकडे पण काही काम नसतं. म्हणजे मी काही कमवत नसेल ना, मी आणि आम्ही वाट बघत असतो दुसरा बेरोजगार होण्याची. आणि सर म्हणजे आम्ही काही कमवत नसलो ना, मी तर ह्यांच्या नजरेत काहीच प्रॉब्लेम होत नाही सर, कारण हे पण गरीब काही कमवत नसतात त्यावेळेला. मग सर आम्ही यावेळेला काय करतो, जेव्हा आम्ही बेकार असतो ना, यावेळेला आम्ही ठरवतो की आपण मजा करायला म्हणून गोव्याला जाऊया. आणि गोव्याला जाण्याचं प्लॅनिंग करण्यासाठी आम्ही बसतो, ते आम्ही नुसतेच बसतो. मग बसल्यानंतर मात्र सर आम्ही एकदम क्रिएटिव्ह वगैरे होतो. आणि मग असाच एकदा क्रिएटिव्ह झालेला असताना आम्ही विजू मानला फोन केला की विजू सर की विजू मानेला फोन केला की विजू सर तुमचं काय चाललंय, काय कामधंदा काय. तर ते म्हणाले की मी पण सध्या बेकारच आहे. मग म्हटलं चला सगळे बेकार मिळून एक सिनेमा करूयात आपण. अशाच एका पद्धतीने आम्ही ह्या क्रिएटिव्ह काम करत असताना अंकुश दादाला फोन केला. म्हटलं क्या अंकुश सर, क्या कामधंदा कैसा चल रहा है. तर अंकुश दादा काय म्हणाले मी काय सांगू, आज ते तुमच्या समोर आणि आमच्या सोबत उभे. पण सर असा आमचा हा सिनेमा आहे जो ह्या सगळ्या टीमने मिळून बनवलेला आहे, हा तुमच्या समोर आलेला आहे. मगाशी बाबा म्हणाला की 3 F महत्वाचे असतात, एक मैत्री, फन आणि फिल्म. मी सांगतो मित्रांमध्ये एक 4था F पण असतो. नाही तो नाही, फायनान्स सर, फायनान्स. हा जो काही आम्ही क्रिएटिव्ह घाट घातलाय त्याला फायनान्स पण महत्वाचा आहे ना. तर तेव्हा आमचा एक आणखीन मित्र असतो जो धावून येतो, तो म्हणजे संदीप वेंगुर्लेकर. दादा इकडे या ना प्लीज. नाही इकडे या. अरे तुमचा पैसा लागलाय, तुम्ही या. तर तुम्हाला मी सांगतो असा एक मित्र धावून येतो. म्हणजे जेव्हा 4 बेकार मित्रांकडे काम नसतं, तुम्हाला हे सजेशन आहे माझं, तेव्हा आयुष्यात असा एक मित्र ठेवा ज्याच्याकडे खूप काम असतं. तर असाच एक संतोषचा पण मित्र इथे येऊन बसलेला आहे, पण ठीक आहे. महेश दादा, तर फायनली हे प्रोडक्ट आता सिनेमा आमचा इथे आलेला आहे. तर तुमच्या आयुष्यात जर का असे काही मित्र असतील जे तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतील, आणि त्यांचं गोव्याचं प्लॅनिंग पूर्ण होत नसेल, तर तुम्ही आमच्याबरोबर पिकनिकला या. 31 जुलैला आम्ही पिकनिकला चाललोय थिएटरामध्ये, मामाच्या गोव्याला जाऊया. थँक्यू. पण आपण खरंच म्हणतो की बऱ्याचदा असे गोव्याचे प्लॅन होतात ते कॅन्सल होण्यासाठी. पण हे सर मला शुभेच्छा देताना मुद्दामून एक गोष्ट सांगायची की खरं आहे की स्ट्रगलर सालाच्या भाषेला माझं समर्थन पुरस्कार मी करत नाहीच. पण हा सिनेमा जो काय आहे ना, हा सेन्सॉर्ड होऊन आलेला आहे. त्यामुळे या सेन्सॉर्ड फिल्मचं लॉन्च करताना मला फक्त कुशलला एवढं सांगायचं, एकदा ते बोल ना. आशिष सर थँक्यू. तुम्ही हे बोललं दादा. आशिष सरांनी आम्हाला एक वचन दिलं होतं, अगदी आम्हाला पर्सनली दिलं होतं वचन, पण मी आज जाहीर सांगतो सर, सॉरी, की कधीतरी सर आमचा सिनेमा करतील आणि त्याचं नाव दादा ठेवायचं आहे. मला हे दादा हे इतकं उत्तम त्याच्याकडून येतं, हे काय मी दिग्दर्शित केलेलं नाही. ते कसं आतून येतं आणि काय येतं ते जरा सांग. म्हणजे काय आहे तुझ्या आत असं? सर ह्याचं उत्तर फार इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला सांगतो की जगात खूप मोठे मोठे कलाकार आहेत सर. मी जसं आमचा अभिजित चव्हाण खूप जबरदस्त ॲक्टर आहे, आम्ही त्याला कॉम्पिट नाही करू शकत. मग आपण असं काय करायला हवं की आपल्याला काम मिळायला हवं. तर देवाने माझ्याकडे एक स्ट्रॉंग गोष्ट दिली आहे, ती म्हणजे गरीब चेहरा. मी जमेल तेवढा तो गरीब करतो की लोकांना असं वाटेल अरे अभिजितला नको, कुशाला काम देऊया आपण. म्हणून मला आधी काम मिळतं. आणि सर मी जितक्या वेळेला पण माझे ब्लड टेस्ट केलेले आहेत ना, प्रत्येक वेळेला तिथे लाचार पॉझिटिव्ह आलेलं आहे सर. त्या ब्लड ग्रुप मधनं निघाले हे दादा. ते पण आपण बऱ्याचदा म्हणतो ना की गोव्याचे प्लॅन बनतात ते कॅन्सल होण्यासाठी. पण हा 31 जुलैचा प्लॅन कोणी कॅन्सल करणार नाहीये, कारण त्याला म्युझिकची जोड आहे अवधूत दादाची. त्यामुळे मला अवधूत दादाकडे सुद्धा वळायचं. अवधूत दादा, तुला किती मजा आली हे गोव्याचं सगळं प्रोजेक्ट रन करत असताना? प्लीज तुझ्याकडनंही जाणून घ्यायला आवडेल. सर्वांना नमस्कार. मी एवढंच सांगेन की विजू आणि आम्ही
वर्षानुवर्षाची मैत्री आहे आणि मी अगदी लहान होतो तेव्हापासूनची आमची मैत्री आणि काम सुरू केलेल्यापासून पण जवळपास 20-25 वर्षाची मैत्री आहे. आम्ही जेव्हा पांडू सिनेमा जो एकत्र केला आणि त्यामधनं जे म्युझिक करायची संधी मला मिळाली आणि त्याच्यात जी सुपरहिट गाणी आली, केळेवाली असू दे किंवा बुरुम बुरुम असू दे किंवा दादा परत या ना, हसवाना, दादा कोंडकेंना श्रद्धांजली देणारं गाणं बनवलं त्यांच्या स्टाईलचं, ही सगळी जी संधी मला दिली ती मला विजूनी दिलेली आहे. त्यामुळे विजूचा फोन येतो त्यावेळेला मी ऑलवेज रेडी असतो. आणि ह्या वेळेला तर त्याने विषयच असा निवडलाय की त्यांनी गाण्याच्या सिच्युएशन्स नंबर सांगायला हरकत नाही 5 काढल्या तर माझ्याकडनं अजून 10 निघाल्या होत्या. म्हणजे 15 गाण्याचा पिक्चर होऊ शकला असता. आम्ही गाणी कट करत निघालो आणि आतापर्यंत जी काही गाणी झाली आहेत आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड की ती कधी तुमच्या कानावर पडतायत आणि पुन्हा एकदा पांडूसारख्या त्या गाण्यात देखील तुम्ही प्रेम द्याल याची मी वाट बघतोय. मी एवढंच म्हणतो की मी पण एक स्ट्रगलरच आहे आणि मला या स्ट्रगलर लोकांनी त्यांच्यात सामावून घेतलं याबद्दल मी खूप आनंदी आहे. थँक्यू.